वेलकम बॅक गाईज. आज आपण बघतोय प्रोजेक्टाईल मोशन. IMP पॉईंट आहे आणि हा आहे थर्ड चॅप्टर आहे आपला प्रोजेक्टाईल मोशन 11th स्टँडर्डचा. सो इथे आपल्याला डिफरंट इक्वेशन्स आहेत ते बघायचे आहेत, म्हणजे इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल, त्याच्यानंतर टाईम ऑफ लाईट, हॉरिझॉन्टल रेंज, मॅक्झिमम हाईट, हे सगळे इक्वेशन्स आपण वन बाय वन बघणार आहोत. बट हे इक्वेशनसाठी लागणारे काही बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, काही डेफिनेशन्स आहेत, त्या पहिले आपण डिस्कस करूया आणि मग आपण ह्या वन बाय वन पॉईंटकडे जाऊया. सो प्रोजेक्टाईल मोशनसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पहिलीच डेफिनेशन आहे ती म्हणजे प्रोजेक्टाईल. ओके, आता प्रोजेक्टाईल काय आहे तर सिम्पली फॉर एक्झाम्पल हा जो मी पेन हातामध्ये घेतलेला आहे, व्हाईट बोर्ड मार्कर आहे, तो जर मी थ्रो केला, क्लिअर आहे, और एनी ऑब्जेक्ट, स्टोन आहे, एखादा बॉल आहे, क्लिअर आहे, किंवा एखादा फुटबॉल आहे जो आपण किक केला आहे, किंवा बॉल एखादा बॅट बॉलमधला बॉल आहे तो आपण हिट केला आहे बॅटने. सो ते सगळे ऑब्जेक्ट, क्लिअर आहे, त्या सगळ्या ऑब्जेक्टला आपण काय बोलू शकतो, प्रोजेक्टाईल बोलू शकतो. आता प्रोजेक्टाईल कुठल्या बेसिसमध्ये आपण त्याला बोलायचं प्रोजेक्टाईल, तर त्याचे काही पॉईंट्स आहेत, क्लिअर आहे, जे आपण डेफिनेशनमध्ये मेन्शन केलेले आहेत. सो अकॉर्डिंग टू दॅट डेफिनेशन त्याला आपल्याला काय बोलता येईल, प्रोजेक्टाईल बोलता येईल, क्लिअर आहे. आता ऑफकोर्स ह्या कॉन्सेप्टमध्ये काही गोष्टी आपण लिमिट केलेल्या आहेत, त्या काय लिमिटेशन्स आहेत, काय कॉन्सेप्ट्स आहेत, ते पण आपल्याला वन बाय वन ते डिस्कस करायचे. ओके, सो फर्स्ट आपण डेफिनेशन बघूया प्रोजेक्टाईल. ओके, तर प्रोजेक्टाईल जर डिफाईन करत असेल तर आपल्याला सिम्पली असं डिफाईन करता येईल, अॅन ऑब्जेक्ट थ्रोन इन एअर, एअर बोला किंवा स्पेस बोला, क्लिअर आहे, काही बोललं तरी चालेल, विथ इनिशियल वेलॉसिटी, क्लिअर आहे, इन एनी डायरेक्शन, मेकिंग सम अँगल विथ हॉरिझॉन्टल, मूव्हिंग फ्रीली अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अ प्रोजेक्टाईल. कुठलाही ऑब्जेक्ट, क्लिअर आहे, त्याला काहीतरी एक वेलॉसिटी प्रोव्हाइड करायची, कारण वेलॉसिटी प्रोव्हाइड करणारे तोपर्यंत तो पुढे जाणारच नाही, राईट. तो एक अँगल बनवेल विथ हॉरिझॉन्टल, कुठल्याही डायरेक्शनला तुम्ही त्याला थ्रो करू शकताय, क्लिअर आहे. मूव्हिंग फ्रीली अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटीच्या अंडरच तो फ्रीली मूव्ह करेल, क्लिअर आहे. म्हणजेच काय की ग्रॅव्हिटीपेक्षा किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सोडून त्याच्यावरती दुसरे कुठले फोर्सेस एक्झर्ट होणार नाहीत, क्लिअर आहे. अशा ऑब्जेक्टला आपण काय बोलायचं आहे, प्रोजेक्टाईल. आता जनरली समजा तुम्ही बॅडमिंटन खेळत असाल, क्लिअर आहे, तर माझ्यासमोर एक अपोनंट आहे आणि मी त्याच्यासोबत बॅडमिंटन खेळतोय, राईट. आणि जर मी मारलेला तो शटल कॉक आहे तो त्या डायरेक्शन होतो, त्याने मारलेला ऑफकोर्स माझ्या डायरेक्शनला येतो, दॅट शटल कॉक इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रोजेक्टाईल. बट लेट्स से की मी जर त्याच्याकडे शटलकॉक हिट केलेला आहे त्याच्या साईडला, त्याच्या अपोनंटकडे, आणि माझ्या बॅक साईडने एअर जर ब्लो झाली तर ऑफकोर्स एअर बरोबर तो शटलकॉक आहे थोडा अजून मागेच आहे, क्लिअर आहे. किंवा तो जेव्हा माझ्याकडे थ्रो करत असेल आणि माझ्या डायरेक्शनने एअर ब्लो होत असेल, क्लिअर आहे, तर ऑफकोर्स तिथे माझ्यापर्यंत त्याला शटलकॉक यायला ऑफकोर्स तो तेवढा टाइम नाही लागणार आहे, किंवा तो एक्झॅक्ट मला पाहिजे तिथे पडणार नाही आहे, किंवा त्याने जो थ्रो केलेला आहे त्या पोझिशनला येणार नाही आहे, क्लिअर आहे. म्हणजे एअर रेझिस्टन्स इन्क्ल्यूड झालं, क्लिअर आहे, की प्रोजेक्टाची डायरेक्शन काय होईल, चेंज होईल, म्हणजे त्याच्यावरती एक्स्ट्रा फोर्स झाला आणि तो फोर्स आपल्याला इन्क्लूड करायचा नाही आहे. इवन जर मी बॉल थ्रो केलाय किंवा शटलकॉक हिट केलाय समोरच्या साईडला, क्लिअर आहे, मला एक्सपेक्टेड आहे की तो त्या एका स्पेसिफिक पोझिशनला जाऊन पडेल, बट ॲट द सेम टाइम इकडून अपोजिट या साईडने एअर ब्लो झाली तर ऑफकोर्स तो त्या साईडला पडणार नाही, तो कुठेतरी अजून पुढे जाऊन पडेल, साईडला जाऊन पडणार आहे, राईट. सो एअर रेझिस्टन्स किंवा अजून दुसरे कुठले फोर्सेस इन्क्ल्यूड झाले की त्याची पोझिशन आहे जिथे तो ड्रॉप झाला पाहिजे, पडला पाहिजे, क्लिअर आहे, ती काय होणार आहे, चेंज होणार आहे. ती या केसमध्ये आपल्याला इन्क्लूड करायची नाही आहे. ओके, सो ऑब्जेक्टवरती जो फोर्स ॲक्ट होईल तो फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होईल, त्यामुळे तो मूव्ह होईल फ्रीली अंडर द ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी, क्लिअर आहे. हे डेफिनेशनमध्ये आपलं इन्क्लूड असलं पाहिजे, मोस्ट इम्पॉर्टंट टर्म आहे. सो प्रोजेक्टाईल झालं. आता नेक्स्ट आपली प्रोजेक्टाईल मोशन. सो मोशन जी असेल प्रोजेक्टाईलची, क्लिअर आहे, अंडर ॲक्शन ऑफ ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अ प्रोजेक्टाईल मोशन, क्लिअर आहे. दोन्ही डेफिनेशनमध्ये बघा ग्रॅव्हिटी वर्ड इम्पॉर्टंट आहे, क्लिअर आहे, कारण प्रोजेक्टाईलच डिफाईन करताना आपण ग्रॅव्हिटी इन्क्लूड केलेली आहे, त्यामुळे मोशनसाठी तर ऑफकोर्स ग्रॅव्हिटी पाहिजेच, कारण दुसरे कुठले फोर्स आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे नाही.
ओके. सो द मोशन ऑफ अ प्रोजेक्टाईल अंडर द ॲक्शन ऑफ अ ग्रॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अ प्रोजेक्टाईल मोशन. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आहे पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. ज्या पॉइंट पासून आपण त्या प्रोजेक्टाईलला प्रोजेक्ट करतोय, क्लिअर आहे, इन एअर ऑर इन स्पेस बोला, त्याला आपण काय बोलतोय, द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. ओके, एकदम सिंपल डेफिनेशन आहे बघा. द पॉइंट फ्रॉम विच द बॉडी इज प्रोजेक्टेड इन एअर. एअर बोला किंवा स्पेस. स्पेस म्हणजे काय, आपल्या सराउंडिंगची जी सराउंडिंग आहे त्याला आपण काय बोलतो, स्पेस बोलतो. इन एअर इज कॉल्ड ॲज अ पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. क्लिअर आहे. नेक्स्ट आहे वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. ज्या वेलॉसिटीने तो प्रोजेक्टाईल प्रोजेक्ट केला जाईल, क्लिअर आहे, त्याला आपण काय बोलतोय, वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन. बघा डेफिनेशन, द वेलॉसिटी with which the body is projected is called as a velocity of a projection. ह्या डेफिनेशन IMP आहेत. ओके, या एक्झाम मध्ये पण विचारले जाऊ शकतात आणि कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे. ओके, नेक्स्ट आहे अँगल ऑफ प्रोजेक्शन. आता ऑफकोर्स अँगल जर डिफाईन करायचं आहे तर आपल्याला कुठल्या तरी दोन लाईन्स पाहिजेत, राईट, क्लिअर आहे, किंवा दोन वेक्टर्स पाहिजेत. क्लिअर आहे. सो जर इथे सुद्धा अँगल डिफाईन करायचं तर आपण ते दोन लाईन कुठलं घेतोय, एक वेलॉसिटी घेतोय, ती आपण डायग्राम मध्ये बघणारच आहोत. एक वेलॉसिटी घेतोय आणि दुसरा काय घेतोय, हॉरिझॉन्टल सरफेस घेतोय. त्यांच्या दोघांमधला अँगल म्हणजे काय असेल, अँगल ऑफ प्रोजेक्टाईल. म्हणून बट डेफिनेशन बघा सिंपल डिफाईन केलेली आहे. द अँगल मेड बाय द वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन विथ हॉरिझॉन्टल. ओके, वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शनचा जो अँगल आहे विथ हॉरिझॉन्टल त्याला आपण काय बोलतोय, तर अँगल ऑफ अ प्रोजेक्टाईल. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आहे ट्रॅजेक्टरी. ओके, ट्रॅजेक्टरी म्हणजेच काय असेल, प्रोजेक्टाईल प्रोजेक्ट केल्यानंतर त्याने जो पाथ फॉलो केलेला आहे, कर्व पाथ आपल्याला बघायला मिळतोय फिगरमध्ये, तो जो कर्व पाथ फॉलो केलेला आहे त्याला आपण काय बोलतोय, ट्रॅजेक्टरी बोलतोय. क्लिअर आहे. सो आता इथे एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. सो ओ पॉईंट पासून बघा, आता एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. एक्स आणि वाय ॲक्सिस दोन कोऑर्डिनेट ॲक्सिस घेतलेत आणि त्यातल्या फर्स्ट कोऑर्डिनेटमध्ये आपण हा ग्राफ आहे तो प्लॉट केलेला आहे. सो ओ पॉईंट पासून ऑब्जेक्ट आहे तो किंवा बॉडी आहे ती काय केली आहे, प्रोजेक्ट केलेली आहे. प्रोजेक्ट केल्यानंतर ते सर्टन मॅक्झिमम हाईट HA ला पोहोचते आणि मग ते ऑफकोर्स C ला ऑफकोर्स ग्राउंडवरती रिटर्न होते. आता या मोशनच्या वेळी त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स एकच आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यामुळे त्याच्यावरती ऍक्ट करणार आहे, ग्रॅव्हिटी ऍक्ट होईल. तशी जी मोशन आहे ती अंडर ऍक्शन ऑफ अ ग्रॅव्हिटी आहे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपण हा ओ पॉईंट जो दिसतो आपण काय बोलतोय, पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. क्लिअर आहे. त्याच्यानंतर इथे एक अँगल ऑफ प्रोजेक्शन आपल्याला बघायला मिळतोय. तो कोणामधला अँगल आहे, वेलॉसिटी, राईट, वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन आणि हॉरिझॉन्टल सरफेस, हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे. त्या दोघांमधला अँगल काय आहे, तर अँगल ऑफ प्रोजेक्शन. त्याच्यानंतर ज्या वेलॉसिटी त्याला आपण प्रोजेक्ट केलेलं त्याला आपण काय बोलतोय, वेलॉसिटी ऑफ अ प्रोजेक्शन. त्याच्यानंतर हा जो आपल्याला पाथ दिसतोय जो प्रोजेक्टाईलने फॉलो केलेला आहे त्याला आपण काय बोलतोय, ट्रॅजेक्टरी. सो दिस पाथ इज कॉल्ड ॲज अ ट्रॅजेक्टरी. क्लिअर आहे. आता हे सगळं आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल हे पण आपण बघणार आहोत. म्हणजेच काय की ही जी कर्व लाईन आपल्याला बघायला मिळते त्याची जी ट्रॅजेक्टरी आहे, क्लिअर आहे, त्या ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन काय आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचं. ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन इम्पॉर्टंट का आहे ते जरा पहिले आपण बघूया आणि ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये कसं मिळणार आहे त्याचं जरा आपण पहिले बॅकग्राऊंड बघूया आणि मग आपण आपल्या त्या इक्वेशनकडे जाऊया. सो बघा, तुम्ही 9-10 स्टँडर्डमध्ये ऑलरेडी एक इक्वेशन ऑफ लाईन ही कॉन्सेप्ट बघितली असेल. म्हणजे समजा XY ॲक्सिस किंवा XY कोऑर्डिनेट ॲक्सिसमध्ये आपण एक लाईन ड्रॉ केली आहे, रँडमली लाईन ड्रॉ केली आहे. त्या लाईनचं इक्वेशन आपल्याला y = mx + c, त्यातला c म्हणजे काय असतो, y ॲक्सिसवरचा इंटरसेप्ट म्हणून आपण कन्सिडर करतो, राईट. सो हे आपण इक्वेशन बघितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं तुम्ही इक्वेशन दोन पॉईंटसाठी, जर तुमच्याकडे स्लोप अवेलेबल नसेल किंवा जर तुमच्याकडे इंटरसेप्ट अवेलेबल नसेल तर आपण हे इक्वेशन असं बनवू शकतो, y - y1 = m × x - x1. क्लिअर आहे. और y2 - y1 = m × x2 - x1. हे आपण डिफरंट इक्वेशन्स आहेत ते बघितलेले आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर सर्कल आहे. ओके, आता सर्कल तुम्हाला कॉन्सेप्ट सिलेबसने झालाय की नाही मला माहिती नाहीये, बट नसेल झालं तर नक्की पुढे येईल. इथे एक आपण सर्कल ड्रॉ केलेला आहे, ओरिजिनला ड्रॉ केलेला आहे. ओरिजिनला त्याचं सेंटर आपण घेतलेलं आहे आणि त्याची रेडियस आहे r आणि त्याचा अगेन आपण एक सर्कल ड्रॉ केल्यानंतर त्या रेडियसचा आपल्याला तसं इक्वेशन काय मिळतं, x² + y² = r², और वी कॅन राईट y² = r² - s². फक्त x² तो तिकडे दिला आणि मायनस केलेला आहे. सो तसंच हा एक दुसरा एक शेप आहे, त्याला आपण वेव्ह और वेव्ह फंक्शन बोलूया. ओके, एक जर वेव्ह डायग्राम ड्रॉ केलेली आहे.
म्हणजे स्टील वॉटरवरती स्टोन टाकल्यानंतर बघा त्याच्यावरती वेव्स फॉर्म होतात, तसंच इक्वेशन आपण ड्रॉ केलेलं आहे. सो त्याचं पण इक्वेशन आपल्याला काय मिळेल, y = a sin x असं इक्वेशन मिळणार आहे. हे नंतर तुम्हाला 12th मध्ये किंवा 11th मध्ये पण हे बघायला मिळणार आहे इक्वेशन का आणि कसं आलं ते. त्याच्यानंतर दुसरा इथे एक शेप आहे, जसं इथे आपण सर्कल लाईन ड्रॉ केली होती, वेव्ह ड्रॉ केली, तसंच हा शेप आहे, या शेपला आपण बोलतो पॅराबोला. ओके, त्या पॅराबोलाचं पण इक्वेशन आपल्याला बघायला मिळते y = 4ax². नसेल सिलेबस मध्ये झालं तर ते मॅथ्स मध्ये नक्कीच नंतर डिस्कस करायला मिळेल तुम्हाला. सो हे जे डिफरंट इक्वेशन्स आपण XY ह्या दोन कोऑर्डिनेट ऍक्सिस मध्ये आपण प्लॉट केलेले आहेत, त्या सगळ्यांचे जे इक्वेशन हे सगळे स्टँडर्ड फॉर्म आहेत, म्हणजे रॅन्डमली कुठली पण लाईन किंवा शेप आहे तो ड्रॉ केलेला नाहीये. क्लिअर आहे. त्याच्यामध्ये काहीतरी एक रेग्युलरिटी आहे, काहीतरी एक सिमिलरिटी और सिमेट्री पण आहे त्यांच्यामध्ये. सो हे जे स्टँडर्ड फॉर्म्स जे आपण ड्रॉ केलेत, शेप्स जे ड्रॉ केलेत XY कोऑर्डिनेट ऍक्सिस वरती, त्याचे आपल्याला इक्वेशन्स x आणि y और y = समथिंग फंक्शन ऑफ x, y = f(x) या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन्स काय ना काहीतरी मिळत आहेत. क्लिअर आहे. मग आता त्यातला हा जो आपण इक्वेशन बघितलं त्याला मी सांगितलं की हा काय आहे, पॅराबोला. आणि प्रत्येक इक्वेशन मध्ये बघा तुम्ही काय ना काहीतरी कॉन्स्टंट टर्म्स आहेत. इथे c याच इंटरसेप्ट कॉन्स्टंट आहे, तसेच a दिस एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे, इथे r रेडियस कॉन्स्टंट आहे. इथे बघितलं तर 4a ला आपण बोलतो लॅटरल सेक्टम. हा जो पॅराबोला ड्रॉ केलाय तसं इथे आपल्याला y ऍक्सिस वरती फोकल पॉईंट किंवा फोकस आपल्याला मिळतं f, आणि ती फोकस लाईन जर आपण अलॉंग x ऍक्सिस त्याच्या पॅराबोला त्याच्या पॉईंट्स आपण जॉईन केली तर ते जे डिस्टन्स आपल्याला मिळेल ते 4a, त्याला आपण बोलतो लॅटरल सेक्टम. आता ते डिटेल मध्ये मी जास्ती जात नाहीये, बट प्रत्येक मध्ये काय ना काहीतरी कॉन्स्टंट्स आहेत. आणि हे इक्वेशन जरी बघितलं तर y = 4ax², त्याच्यामध्ये इथे जो पॉईंट ओरिजिनला आपण ड्रॉ केलेला आहे, हा जो खाली बॉटम पॉईंट बघायला मिळतोय, हा ओरिजिनला प्लॉट केलाय, त्याला बोलतो आपण व्हर्टेक्स. ओके, या केसमध्ये व्हर्टेक्स आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, ओके, खाली आहे, आणि तो पॅराबोला जो ओपन झालाय तो अपवर्ड डायरेक्शनला ओपन झालाय. तसे इक्वेशन आपल्याला काय मिळतं, y = 4ax². तो जर व्हर्टेक्स, ह्याचा व्हर्टेक्स हा अपवर्ड डायरेक्शनला असेल, जसं इथे ग्राफ आपण प्लॉट केलेला आहे, हा बघा व्हर्टेक्स इथे आपण दाखवलाय a पॉईंट, तो वरती आलेला आहे, आणि पॅराबोला ओपन कुठे होते, खालच्या डाऊनवर्ड साईडला ओपन होते, म्हणजे तो एक्झॅक्टली ह्याच्या एक्झॅक्टली हा काय मिळतो आपल्याला इनवर्स मध्ये मिळतोय. आणि इनवर्स मध्ये मिळतोय म्हणजेच इक्वेशन काय असेल, y = समथिंग कॉन्स्टंट असेल इथे काहीतरी. ह्या केसमध्ये 4a आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॅराबोला मध्ये. सो y = मायनस काहीतरी कॉन्स्टंट असेल, इंटू काय असेल, x² असेल. दुसरी एक गोष्ट काय सांगायची की हा जो पॅराबोला आहे तो एक्झॅक्टली तुम्ही बघितला तर आपण अलॉंग y ऍक्सिस प्लॉट केलाय, ओरिजिनला प्लॉट केलेला आहे, बट इथे तो ओरिजिनला नाहीये, तो अलॉंग x ऍक्सिस काहीतरी शिफ्ट झालेला आहे, म्हणजे एक एक्स्ट्रा टर्म त्याच्यामध्ये अलॉंग x ऍक्सिस इन्क्लूड झालेली असणार आहे. ओके, म्हणजे इक्वेशनचा फॉर्म आहे. ओके, तुम्हाला या फॉर्म मध्ये काहीतरी मिळेल, ह्याच्या जवळपास कुठेतरी असेल, आणि हा फॉर्म्युला कोणाचा आहे, इक्वेशन कोणाचं आहे, पॅराबोलासाठी आहे. आता मेन ह्याच्यामध्ये सांगायचं काय आहे की जेव्हा तुम्ही कुठलीही शेप ड्रॉ करताय XY कोऑर्डिनेट ऍक्सिस मध्ये, तेव्हा तुम्हाला त्याचं रिलेटेड काहीतरी इक्वेशन मिळतं x आणि y च्या फॉर्म मध्ये, जसं आपल्याला इथे डिफरंट शेपची मिळाले. तसंच ह्याचं पण आपण इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल जे फाइंड आउट करणार आहोत ते सुद्धा आपल्याला x आणि y च्या फॉर्म मध्ये आपल्याला मिळणार आहे, किंवा त्या फॉर्म मध्ये आपल्याला काढायचं आहे. क्लिअर आहे, म्हणजे ते इक्वेशन काय ते समजायला सोपं जाईल. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट ह्याची सांगायची आहे की या शेपमध्ये थोडाफार सिमिलर असलेला शेप कुठला आहे, पॅराबोलाचा शेप आपल्याला बघायला मिळतो, फक्त एक्झॅक्टली इन्व्हर्ट झाला आणि थोडा शिफ्ट झालेला आहे. मग इन्व्हर्ट झाला म्हणून साइन कुठली आली, मायनस आली. शिफ्ट आला कुठल्या ऍक्सिसला, अलॉंग ऍक्सिस आहे, म्हणजे एक ऍक्सिसचा शिफ्ट आहे, तो पण त्याच्यामध्ये काय होणार आहे, ते इक्वेशन मध्ये इन्क्लूड होणार आहे. ओके, सो हे फक्त जस्ट ॲज अ रेफरन्स तुमचा एक बॅकग्राऊंड क्लिअर करण्यासाठी मी पॉईंट इन्क्लूड केलेले आहेत. अदरवाईज आपल्याला या पॉईंट नंतर त्याचं इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल काय आहे ते आता आपल्याला डिस्कस करायचं आहे. ओके, सो त्या इक्वेशन कडे जाऊया. ह्या डेफिनेशन्स IMP आहेत, ह्या कदाचित एक्झामला येऊ शकतात, त्यामुळे आणि कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी नक्कीच ह्या डेफिनेशन आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. एक पुन्हा एकदा गोष्ट सांगतो की हा जो ही जी ट्रॅजेक्टरी आहे त्या ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन आहे ते आपल्याला काढायचं, आणि ते का काढायचं आहे, त्याचं रिझन काय आहे, त्याचं ऍप्लिकेशन काय आहे ते पण आपण ते इक्वेशन झालं कम्प्लीट झालं की त्याच्यानंतर आपण त्याचं ऍप्लिकेशन पण काय ते पण आपण डिस्कस करणार आहोत.
सो गाईज आता आपण डिस्कस करतोय इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोजेक्टाईल और इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल. असे लागणारे जे काही एक्स्ट्रा जे पॉईंट्स होते फिगरमध्ये मेन्शन करायचे ते आपण इथे मेन्शन केलेले आहेत. सो इथे यू रिप्रेझेंट केला आपण, दॅट इज वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन, राईट. त्या वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शनला कुठली स्पेसिफाईड डायरेक्शन नव्हती, म्हणून त्याला आपण काय केलंय, दोन रेक्टँग्युलर कंपोनंट्स मध्ये रिझॉल्व्ह केलंय अलॉंग एक्स ऍक्सिस, आणि ते ऑफकोर्स दोन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट आहेत. अलॉंग एक्स ऍक्सिस आपण कंपोनंट घेतलाय UX, तो आपल्याला मिळणार आहे U cos θ, कारण हा जो U वेक्टर आहे त्याचा ऍडजस्टंट कंपोनंट आपल्याला कुठला मिळतोय, UX मिळतोय, आणि ऍडजस्टंट ऑलवेज हायपोटेनियसला cos θ ने मल्टिप्लाय केलेला असतो. हे बेसिक आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, सेकंड चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर व्हर्टिकल कंपोनंट जो आहे क्लिअर आहे, तो आपल्याला काय मिळतोय, UY इज इक्वल्स टू U sin θ. त्याच्यानंतर बघितलं तर बघा U cos θ इथे पण मिळतोय, इथे पण U cos θ, इथे U cos θ अगेन सेम आहे. सो अलॉंग एक्स ऍक्सिस U cos θ चा मॅग्निट्यूड ऑलमोस्ट काय आहे, सेम आहे, जे चेंज झालेलं नाहीये. याचाच अर्थ काय, अलॉंग एक्स ऍक्सिस हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आपल्याला काय मिळते, कॉन्स्टंट मिळते. बट तुम्ही व्हर्टिकल वेलॉसिटी जर बघितली, म्हणजे व्हर्टिकल वेलॉसिटी जर कंपोनंट जर बघितला, तर पहिले इथे बघा U sin θ खूप मोठा आहे, त्याच्यानंतर इथे काय आहे, तो कमी झालाय. कारण आपल्याला माहिती आहे आपण ऑब्जेक्ट वरती थ्रो करताना इनिशियल व्हर्टिकल वेलॉसिटी काय असते, त्याची जास्ती असेल. बट जसं ऑब्जेक्ट हाईट गेन करत जाईल, ओके, अगेन्स्ट द ऍक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स और ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट, तशी त्याची वेलॉसिटी काय असेल, कमी होत जाईल. आणि जेव्हा तो टॉपमोस्ट पॉईंट जसं ते A पॉईंटला पोहोचेल, तेव्हा त्याची व्हर्टिकल वेलॉसिटी ऑलमोस्ट 0 झाली असेल. म्हणजे तिथून ऑब्जेक्ट आता पुढे वरती जाणार नाहीये. आता A च्या पुढे ऑब्जेक्ट वरती जात नाहीये, म्हणून त्याची व्हर्टिकल वेलॉसिटी U sin θ ऑलमोस्ट त्या पॉइंटला काय झाली आहे, 0 झालेली आहे. ती त्याची होती टॉप मोस्ट हाईट, त्याला आपण H म्हणून रिप्रेझेंट केलेलं आहे. आता जेव्हा A पासून पुन्हा ऑब्जेक्ट किंवा तो प्रोजेक्टाईल डिसेंड करतो, इकडे त्याने वरती गेला म्हणजे असेंड केलं, इकडे काय करतोय, तो डिसेंड करतोय. डिसेंड करताना ऑफकोर्स आपल्याला U sin θ डाऊनवर्ड डायरेक्शनला मिळते, कारण ऑब्जेक्ट कुठे येतोय, खाली येतोय. सो या केसमध्ये हॉरिझॉन्टल कंपोनंट कॉन्स्टंट राहतोय, बट व्हर्टिकल कंपोनंट काय होतोय, चेंज होतोय. तो काय चेंज होतोय, कारण त्याच्यावरती ऍक्ट होणारा एकच फोर्स आहे, आणि तो म्हणजे फोर्स कुठला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय, त्याच्यामुळे त्याच्यावरती जे ऍक्सलरेशन ऍक्ट होणार आहे ते कुठलं असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, आणि ते कुठल्या डायरेक्शनला असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला. आणि म्हणून त्याच्यावरती जे ऍक्सलरेशन ऍक्ट होईल, डाऊनवर्ड व्हर्टिकल ऍक्सलरेशन ऍक्ट होईल, म्हणजे AY त्याला आपण बोलूया, ते किती असणार आहे, -G असणार आहे. ओके, कारण AY आपण वरती कन्सिडर करतोय, G कुठल्या डायरेक्शनला आहे, डाऊनवर्ड आहे, म्हणून ते काय असणार आहे, -G असेल. बट हॉरिझॉन्टल डायरेक्शनला वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. जेव्हा वेलॉसिटी कॉन्स्टंट असणार आहे तेव्हा त्याच्यावरती कुठलाही फोर्स ऍक्ट होत नाही. न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन माहिती आहे आपल्याला, एव्हरी बॉडी कंटिन्यू टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट ऑफ अ युनिफॉर्म मोशन अनलेस अँड अंटिल इट इज एक्झर्टेड बाय एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. म्हणजे बॉडी युनिफॉर्म मोशन मध्ये, कॉन्स्टंट मोशन मध्ये राहील जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नाहीये, आणि तो एक्सटर्नल फोर्स आपण तो दुसरा 0च घेतलेला आहे. सो हॉरिझॉन्टल डायरेक्शनला कुठला फोर्स नाही, एअर फ्लो होत नाहीये किंवा काही नाहीये, असं आपण अजिबात कन्सिडर केलं नाहीये. क्लिअर आहे. त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशनच ऍक्ट होत नाही, कारण फोर्सच नाहीये कुठला, तर ऍक्सलरेशन पण नाहीये. आणि म्हणून हॉरिझॉन्टल ऍक्सलरेशन आहे, म्हणजे ऍक्सलरेशन आपण किती कन्सिडर केलंय, 0 कन्सिडर केलेलं आहे. ओके, सो आपल्याकडे वेलॉसिटीचे दोन कंपोनंट होते, UX इक्वल टू U cos θ, UY इज इक्वल्स टू U sin θ. एक होता हॉरिझॉन्टल, दुसरा कुठला होता, व्हर्टिकल. व्हर्टिकल चेंज होतोय, हॉरिझॉन्टल काय राहतोय, कॉन्स्टंट होतोय. तो कॉन्स्टंट होतोय, त्याच्यामुळे त्याचा ऍक्सलरेशन आपल्याला काय मिळणार आहे, 0 मिळेल. व्हर्टिकल चेंज होतोय, व्हर्टिकलचं ऍक्सलरेशन काय आपल्याला मिळालंय, -G, कारण फक्त कुठला फोर्स ऍक्ट होतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय, म्हणजे ग्रॅव्हिटी ऍक्ट होते, आणि म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्सलरेशन कुठलं मिळेल, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन और ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मिळणार आहे. सो आता आपल्याला काय करायचं आहे, तर इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल, म्हणजे हा जो आपल्याला ही जी ट्रॅजेक्टरी दिसते त्याचं इक्वेशन काढायचं. तर तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तुम्हाला कळेल की ही जी ट्रॅजेक्टरी आहे त्याला हॉरिझॉन्टल पण कंपोनंट आहे आणि व्हर्टिकल कंपोनंट पण. हॉरिझॉन्टल कंपोनंट कुठल्या फॉर्म मध्ये येईल, एक्सच्या फॉर्म मध्ये, आणि व्हर्टिकल कंपोनंट कुठल्या फॉर्म मध्ये येणार आहे, वायच्या फॉर्म मध्ये. आणि मेन ओरिजिनली आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचे ऍज अ फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे y इज इक्वल्स टू फंक्शन ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये काढायचे. आणि म्हणून पहिलं आपण काय करूया, एक्सच्या अलॉंगची त्याचं कंपोनंट किंवा एक्सच्या अलॉंगची त्याची डिस्प्लेसमेंट, एक्सच्या अलॉंग किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते आपण पहिले फाइंड आउट करून घेऊया.
सो त्यासाठी आपण सेकंड कॅनोमेट्रिक इक्वेशन यूज केलं आणि ते आपल्याला माहिती आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. सो अलॉंग एक्स ॲक्सिस आपण अप्लाय करतो म्हणून त्याला लिहिलं आहे sx इज इक्वल टू ux इंटू t प्लस 1/2 ax इंटू t स्क्वेअर. इथे t ला आपण सफिक्स x अप्लाय केला नाहीये. ओके, का नाही अप्लाय केला? कारण हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली तो जाताना दोघांसाठी c ला जेव्हा म्हणजे मॅक्सिमम रेंज पर्यंत येईल तेव्हा दोघांसाठी पण टाइम का असेल? सेम असेल. क्लियर आहे? आणि म्हणून तिथे आपण टी ला सफिक्स एक्स और वाय काय अप्लाय केलेलं नाहीये. सो आता अलॉंग एक्स ॲक्सिस एस एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे? एक्स मिळणार आहे. सो त्या इथे आपण मेन्शन केलंय यू एक्स ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, दॅट इज यू कॉस थिटा, आणि ए एक्स आपल्याला माहिती आहे तो किती आहे? 0 आहे. सो सिमिलरली आपण त्या व्हॅल्यूज पुट केल्या. सो एस एक्स व्हॅल्यू पुट केली एक्स, त्याच्यानंतर यू एक्स व्हॅल्यू पुट केली यू कॉस थिटा इंटू टी प्लस 1/2 0 इंटू टी स्क्वेअर. सो हा पार्ट तर कॅन्सल झाला. इक्वेशन काय मिळालं? एक्स इज इक्वल टू यू कॉस थिटा इंटू टी. इक्वेशन अरेंज केलं टी साठी, ते मिळालं टी इज इक्वल टू एक्स अपॉन यू कॉस थिटा. त्याला आपण इक्वेशन 1 लेबल केले. क्लियर आहे? जरी तुमच्या लक्षात नाही राहिलं तुम्ही एवढं ठेवलं तरी चालेल आणि मग डायरेक्ट टीचं सबड्युशन केलं तरी चालणार आहे. क्लियर आहे? का तसं करायचंय ते आपण पुढे बघूया. तसंच जसं आपण इक्वेशन एक्स साठी पुट केलं तसं आपण इक्वेशन कोणासाठी पुट करतोय? वाय साठी पुट करतोय. सो वाय साठी काय येईल? sy इज इक्वल टू uy इंटू टी प्लस 1/2 ay इंटू टी स्क्वेअर. जसं एस एक्स ची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली होती एक्स, तसंच sy ची व्हॅल्यू काय असणार आहे? y. ux दिलं होतं u cos थिटा, uy आपल्याकडे काय अवेलेबल आहे? ते u sin थिटा. त्याच्यानंतर ax काय होतं? 0. ay ची व्हॅल्यू काय आहे? ऑफकोर्स मायनस जी आहे. सो ते आपण पुट केले. इक्वेशन काय मिळालं? y इज इक्वल टू u sin थिटा इंटू टी प्लस 1/2 मायनस जी. बघा ए वाय ची व्हॅल्यू किती आहे? मायनस जी इंटू टी स्क्वेअर. आता राहिलं आपल्याला जे मेन इक्वेशन काढायचं होतं वायच्या फॉर्म मध्ये तर मिळालं, पण तिथे एक्सचा फॉर्म कुठेच नाहीये. म्हणून आपण काय केलं? टी ला सबस्टिट्यूट, कारण टी टाइम दोघांसाठी दोन्ही ऍक्सिस साठी काय आहे? सेम आहे. त्याच्यामुळे ह्या इक्वेशन मध्ये टी ला ह्या इक्वेशनने आपण रिप्लेस केलं. टी ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला? एक्स अपॉन यू कॉस थिटा. सो इक्वेशन बघा यू ॲज इट इज आहे, साइन थिटा ॲज इट इज आहे. टी ची व्हॅल्यू पुट केली आपण एक्स अपॉन यू कॉस थिटा मायनस साइन, इथे आपण हे कन्वर्ट करून घेतलं 1/2 जी इंटू अगेन टी स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट केली एक्स स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. इथला यू आणि यू कॅन्सल झाला, राहिला साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आपल्याला काय मिळणार आहे? टॅन थिटा इंटू एक्स मायनस, आता त्यातला एक्स स्क्वेअर सेपरेट ठेवला कारण वाय ॲज अ फंक्शन ऑफ एक्स आपल्याला दाखवायचं आहे. क्लिअर आहे? सो म्हणून आपण इथे लिहिलं इक्वेशन मध्ये मायनस जी इंटू 2u स्क्वेअर कॉस थिटा ब्रॅकेटमध्ये टाकलं इंटू काय केलं आपण? एक्स स्क्वेअर. क्लिअर आहे? आता हे जे इक्वेशन मिळालं इक्वेशन नंबर 3 ते आहे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोजेक्टाईल और पाथ ऑफ प्रोजेक्टाईल. आता हेच इक्वेशन आपण असं पण लिहू शकतो y इज इक्वल टू ax प्लस bx स्क्वेअर. त्याच्यातला a म्हणजे आपण काय घेतलाय? टॅन थिटा, आणि त्याच्यानंतर b म्हणजे काय घेतलाय? मायनस साइन इन्क्लूड करून घेतलेला आहे मायनस जी अपॉन यू 2u स्क्वेअर कॉस थिटा. हे दोन्ही काय आहेत? कॉन्स्टंट म्हणून आपण घेतलेले आहेत. आणि बघा y इज इक्वल टू फंक्शन ऑफ आपल्याला काय मिळालं? x स्क्वेअर. इथे फंक्शन ऑफ x पण मिळते. जर आठवत असेल तर बघा मी पॅराबोलाचं इक्वेशन सांगितलं होतं y इज इक्वल टू 4ax स्क्वेअर. त्यातला 4a काय होता? कॉन्स्टंट होता, आणि y इज इक्वल टू फंक्शन ऑफ x स्क्वेअर म्हणजे इक्वेशन ऑफ पॅराबोला मिळाला होता. राईट? बट तो पॅराबोला त्याच्यामध्ये वर्टेक्स डाऊनवर्ड होता, या केसमध्ये वर्टेक्स अपवर्ड आहे, आणि त्यामुळे ते इक्वेशन मध्ये y इज इक्वल टू पॉझिटिव्ह प्लस एक्स स्क्वेअर होतं. इथे साइन बघा काय आहे? मायनस एक्स स्क्वेअर आहे. म्हणजे हा वर्टेक्स कुठे आहे? अपवर्ड, आणि पॅराबोला ओपन कुठे झालेला आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला ओपन झालेला आहे. राईट? सो म्हणून हे जे इक्वेशन आहे ते y इज इक्वल टू ax प्लस bx स्क्वेअर ते इक्वेशन कुठलं आहे? पॅराबोलाचं. बट फक्त डिफरन्स असा आहे की ax टर्म काय रिप्रेझेंट करते की तो पॅराबोला जो आहे तो इन्व्हर्टेड पॅराबोला आपण त्याला पाहिजे बोलूया की त्याचा वर्टेक्स अपवर्ड आहे, तो शिफ्ट झाला अलॉंग एक्स ॲक्सिस, म्हणून त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा टर्म आली आहे ती ax आलेली आहे. सो y इज इक्वल टू ax प्लस bx स्क्वेअर. त्याच्यामध्ये a आणि b च्या व्हॅल्यूज आपण मेन्शन केलेल्या आहेत. a ची व्हॅल्यू टॅन थिटा, b ची व्हॅल्यू मायनस जी अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. ह्या ज्या कॉन्स्टंट आहेत त्या जर सोडल्या तर हे अबोव इक्वेशन जर आपण जे घेतलेलं आहे ते कुठलं इक्वेशन आहे? ते इक्वेशन ऑफ अ पॅराबोला आहे. आणि जर ते इक्वेशन ऑफ पॅराबोला आहे आणि तेच इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी आहे तर ऑफकोर्स आपल्याला असं सांगता येईल की जे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी ऑफ प्रोजेक्टाईल और इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल हे कसं असणार आहे? पॅराबोलिक असणार आहे. क्लिअर आहे? बट कधी एक्झॅक्टली पॅराबोलिक आपल्याला मिळेल, सब इक्वेशन कधी फॉलो होईल? जर त्याच्यामध्ये फक्त एकच फोर्स ऍक्ट होईल, तो म्हणजे कुठला असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, आता प्रश्न असा आहे की हे इक्वेशन तर डिराईव्ह केलं आपण, सॉल्व्ह केलं, बट ह्याचा यूज काय, त्याचे ऍप्लिकेशन काय आहे?
तर सिम्पली बघा, जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर क्रिकेट मॅचेस चालू असतात, बॅट्समनने सिक्सर मारल्यानंतर तो किती डिस्टन्सने जाऊन पडलाय त्याचा तुम्ही एक ग्राफ त्याच्यामध्ये तुम्ही बघितला असेल. एक बॅट्समनने मारलेला 6 आहे, तसं एक असं ग्राफ लाईन आपल्याला कर्व लाईन ड्रॉ करून दिलेली असते, म्हणजे ती आपल्याला ॲनिमेशन ते दाखवतात, म्हणजे ते तो ऍक्च्युली ट्रॅजेक्टरी दाखवतात की तो कसा तिकडे त्या साईडला गेलेला आहे. क्लिअर आहे. एखादा ऑब्जेक्ट कुठून प्रोजेक्ट केलेला आहे, तो कुठल्या डिस्टन्सने जाऊन पडेल, कुठे पडेल, किती टाइमला पडेल, किती मॅक्झिमम हाईट कव्हर केली, किती रेंज कव्हर केली, हे सगळं आपल्याला ह्या इक्वेशन मधून बघायला मिळणार आहे. आणि म्हणून हे इक्वेशन आहे ते इम्पॉर्टंट आहे. इव्हन तुम्हाला जर माहिती असेल बघा, आजकाल जे वॉर्स चालतात, क्लिअर आहे, ते कुठले तलवारी घेऊन चालत नाही, ते सगळे मोस्टली मिसाईल वरती डिपेंड असतात. आणि मिसाईल 2 टाईप जनरेट येतात, एक येतात ते अनगाइडेड आणि दुसरे कुठले असतात सॅटेलाइट गाइडेड. सॅटेलाइट गाइडेड मध्ये एक्स्ट्रा फोर्सेस येणार आहेत आणि जे अनगाइडेड आहे ते फक्त एकदा रिलीज करायचे, ते ग्रॅव्हिटीमुळे तिकडे जाऊन कुठेतरी पडणार आहेत. मग ते सुद्धा कुठे पडणार आहेत, जे अनगाइडेड मिसाईल्स आहेत ते सुद्धा कुठल्या पॉइंटला पडतील, किती डिस्टन्स करतील, किती हाईटला जातील, हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला ह्या इक्वेशन मधून काढता येईल. फक्त फरक आहे की हे जे इक्वेशन आहे ते बरंचसं अप्रॉक्सिमेट करून घेतलेलं आहे. आता काय अप्रॉक्सिमेट करून घेतलेलं आहे, कारण इथे जो आपण ऑब्जेक्ट प्रोजेक्ट करतोय तो जो पडणार आहे, क्लिअर आहे, तो भरपूर लांब पडणार नाही आपण असं कन्सिडर करतोय. कारण सॅटेलाइट जे मिसाईल जे प्रोजेक्ट केले जातात ते बऱ्याच टाइम एअरमध्ये किंवा हवेमध्ये किंवा स्पेसमध्ये असतात. त्या डिरेक्शन मध्ये अर्थ पण रोटेट होत असते ना, त्याच्यामुळे तुम्ही हे इक्वेशन यूज करून ते कुठे पडेल त्या पोझिशनला तर ते आपल्याला एक्झॅक्टली सांगता येणार नाही, कारण अर्थचा रोटेशनल इफेक्ट आहे तो पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करायला लागतो जर तो खूप लांबवर जाऊन पडत असेल तर. म्हणून त्याच्यामध्ये बाकी फोर्सेस, क्लिअर आहे, म्हणजे अदर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एअर रेझिस्टन्स किंवा अजून दुसरे कुठले फोर्सेस आणि अर्थचा रोटेशनल इफेक्ट, हे सगळे आपण ह्याच्यामध्ये निग्लेक्ट केलेले आहे. ओके, सो हे सिम्प्लिफाईड फॉर्म मधले इक्वेशन, त्या इक्वेशनला आपण काय बोलतोय, इक्वेशन ऑफ पाथ ऑफ प्रोजेक्टाईल. आणि ते इक्वेशन कसं आहे, म्हणजे ती ट्रॅजेक्टरी कशी असणार आहे, पॅराबोलिक असणार आहे. हे इक्वेशन 3 to 4 मार्क्स पर्यंत विचारलं जाऊ शकते, इन्क्लुडिंग डेफिनेशन, डायग्राम सुद्धा विचारले जाऊ शकते कदाचित. आणि इक्वेशन 2 सेक्शन मध्ये आहेत, अलॉंग एक्स ऍक्सिस, अलॉंग वाय ऍक्सिस. दोन्ही इक्वेशन नीट केलेत, समजले असतील तर ऑफकोर्स हे इक्वेशन नक्कीच इझी आहे.